हो का? म्हणजे कुठून निघाला ते? हे माती साफ करतात हा. हे मातीमधून? हा. हो का? म्हणजे नालीमधून की मातीमधून? नाही नाली आपला गाळा काढला होता. हां. मग त्याच्यात इथं राहिला की तो ते जायसाठी रस्ता कोणाला तो सापडला होता. मग तुम्ही पोलीस प्रशासनाला माहिती दिली? हा पोलीस स्टेशनमध्ये. मग ते आले होते का? हा नेऊन दिला तिथे. टीम आली होती का त्यांची? हा टीम आली होती. हो का? सर्वेक्षण करून गेलं ते. म्हणजे त्याने पुन्हा कन्फर्म केलं की आहे तो बॉम्ब. ते जेवढी कल्पना नाही माहिती. बरोबर. ते घेऊन गेलं हा मग. घेऊन गेले. किती वाजेपर्यंत असेल गोष्ट हा विषय? आता फरक असता 9 वाजता असं 8-9 वाजता. सकाळी? सकाळी. बरं. काय चर्चा, कोणता परिसर आहे आणि काय चर्चा चालू आहे सध्या? सर काही नाही सर, असं माहीत पडलं आम्हाला की आमच्या घरापाशी बॉम्ब भेटला. बॉम्बची अफवा आहे की हा खरंच बॉम्ब आहे याची माहिती फक्त आता आम्हाला पोलीसवाले देऊ शकतात. हा बॉम्ब बरंच म्हणजे हा बॉम्ब असा सापडला म्हणतात की इथं नालीचं काम चालू आहे. आमच्याकडे मागच्या साईडने नालीचं काम चालू आहे. ते खतकाम चालू होतं. त्या खोदकामामध्ये खूप सारी माती निघाली आणि ते माती काल साफ केली तर थोडीशी माती राहिली होती. मग ते माती आज सकाळी हटवताना तो बॉम्ब दिसला आमच्या आजूबाजूला. त्यांना जो पाहिला बॉम्ब आहे की काय हे माहिती घ्यायची ते पोलीस स्टेशनमध्ये केलं. पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तो बॉम्ब जमा केला. माझी एवढीच विनंती आहे फक्त की हा बॉम्ब खरंच आहे की खोटा आहे याची प्रशासन हे करा, याची माहिती घ्यावी आणि हा बॉम्ब कुठून आला. का बरं की एवढा गज बसलेला आमचा एरिया आहे मारुती नगर. इथं दिवसभर मुलं खेळतात, रोड वाहतूकचा रोड आहे. तो बॉम्ब कधी फुटला असता तर खूप मोठी घटना घडली असती. खूप मोठी दुर्घटना घडली असती. काही पोलीस प्रशासनाकडून काही असं आलेलं आहे का की तो बॉम्ब जिवंत आहे की? नाही, सध्या त्या बॉम्बच्या बद्दल काहीच नाही आलं की जिवंत आहे की काय. सध्या काहीच नाही आली त्याची माहिती. चर्चा ते सध्या चर्चा आहे फक्त की बॉम्ब भेटला. बॉम्ब आहे की नाही ते आहे की नाही आहे हे सध्या काहीच सांगू शकत नाही आम्ही. पण तो बॉम्ब खरंच कधी जिवंत बॉम्ब निघाला तेव्हा याच्याकडे प्रशासनानं खरंच हा. मी मारुती नगर या एरियामध्ये राहतो. जुने शहर बाळापूर रोड. माझ्या घरासमोर नालीचं खोदकाम झालं, त्याची माती माझ्या घरासमोर टाकलेली होती. ते मला याला थोडी तकलीफ होऊन राहिली, पण तिने सकाळी माती ओढली फावड्याने तर त्याच्यात मला बॉम्ब सारखं दिसलं. ते मी सकाळी पोलीस स्टेशनला जमा करून आलो. दुपारी सर्व पोलीस व प्रशासन इथं आले होते. शहानिशा करून गेले नंतर मग बस. मला शंका आली की बॉम्ब आहे, त्यामुळे मी ते नेऊन जमा केलं. त्याचं स्वरूप कसं होतं, म्हणजे एकदम कसं ते दिसत होतं? हँड ग्रेनेड सारखं होतं, ते जे आपण हातानं बॉम्ब फोडतो वगैरे पिक्चर मध्ये दाखवतात. हा, हा तसं होतं. तसं होतं. काय अंदाज वाटते कसं काय आलं असेल ते? ते नाही सांगू शकत मी कसं काय. पुणे शहरामध्ये मारुतीनगरमध्ये हँड ग्रेनेड सापडल्याचा प्रकार घडलेला काय नेमका आहे आणि काय आवाहन करणार तुम्ही? काल जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक नाली साफ करत असताना एका इसमाला हँड ग्रेनेड सदृश्य वस्तू मिळाली. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची आमची टीम पोहोचून त्यांनी ते खात्री केली. त्यांनी जे बॉम्ब शोधक व नाशक पथक BDDS टीम आहे आमची, त्याला इन्फॉर्म करून BDDS टीम सुद्धा त्या ठिकाणी जागेवर आली. त्यांनी सध्या त्या वस्तूची शहानिशा केली. तर ते प्रथमदर्शनी जुना हँड ग्रेनेड असल्याची प्रथमदर्शनी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि ती त्यांनी त्यांच्या कस्टडीमध्ये घेतलेली आहे वस्तू. आता पुढची जी त्याच्यावरची कारवाई आहे, त्याला नाश करणे, त्याची इन्फॉर्मेशन काढणे, कोणत्या बॅचचा आहे किंवा कोणत्या वर्षाचं प्रोडक्शन आहे, या सर्व गोष्टी आमची BDDSची टीम पुढची कारवाई करेल. नागरिकांना आव्हान आहे की याच्यामध्ये कुठलीही भीतीचं वातावरण किंवा आपल्यामध्ये असू नये आणि निश्चिंत असावं आपण. सगळ्यांनी शांतता ठेवावी. धन्यवाद.